हे वॉर्म वेलकम टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट कसं कलर दाखवते ते बघितलं. आता फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा आपण अभ्यास करणार आहे. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे नक्की काय? मॅग्नेटिक मध्ये जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखाद्या सबस्टन्स मध्ये जर मॅग्नेटायझेशन होत असेल तर त्याला आपण मॅग्नेटिक म्हणतो. त्याला आपण मराठीत जनरली चुंबक म्हणतो. बघा, आमच्या लहानपणी म्हणजेच माझं प्रायमरी एज्युकेशन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी रेडिओ आणि टीव्हीचे जो होता त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि रेडिओचं यूज मॅक्झिमम होत होता. त्यावेळी जे खराब झालेले जुने रेडिओ असायचे त्याच्यातला जो मॅग्नेट होता गोल, तो मॅग्नेट घेऊन आम्ही खेळायला जायचो. ते खेळत असताना ज्यावेळी मातीमधून आम्ही तो मॅग्नेट फिरवायचो आणि त्या मॅग्नेटला त्या मातीतून ब्लॅक कलरची जी सॉइल आहे म्हणजेच काळी माती आहे ते त्या मॅग्नेटला चिटकायचे आणि त्या मॅग्नेट बरोबर सेपरेट यायचे. आम्ही ती सेपरेट एका पेपरवरती घ्यायचो, सेपरेट करायचो आणि पुन्हा त्यात फिरवून पुन्हा आणखी त्यात जे इम्प्युरिटी असतील त्या इम्प्युरिटी काढून पुन्हा प्युअर ब्लॅक सॉइल जे आहे जे मॅग्नेटला कनेक्ट होते ते आम्ही सेपरेट करत होतो. म्हणजेच नक्की काय, तर त्या मॅग्नेटला जे सबस्टन्स मॅग्नेटिक मटेरियल आहे ते मॅग्नेटिक मटेरियल त्या चुंबकाला चिटकून येत होतं आणि ते आम्ही एका पेपरवरती घेऊन सेपरेट करत होतो. मग आता एखादा सबस्टन्स कधी मॅग्नेटिझम दाखवतो तर ते मॅग्नेटिक फील्डच्या ज्यावेळी इंटरॅक्शन मध्ये येते त्यावेळी तो सबस्टन्स जर इंटरॅक्ट झाला मॅग्नेटिक मटेरियल बरोबर तर तेव्हा काय होते, जनरली त्यात मॅग्नेटिझम होते किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवते सबस्टन्स. मग आता ह्या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स मध्ये नक्की मॅग्नेटिझम कसं दाखवते, तर हे जे एलिमेंट्स आहेत स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंतचे ते जर आपण मॅग्नेटिक मटेरियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण प्लेस केले किंवा ठेवले तर ते इंटरॅक्ट होते, त्यात इंटरॅक्शन होते. मग आता इंटरॅक्शन होत असताना नक्की कोणते एलिमेंट्स इंटरॅक्ट करतील किंवा कोणतं ॲटम किंवा एखादं कोणतं सबस्टन्स इंटरॅक्ट करेल किंवा कोणता करणार नाही हे याचा आपण स्टडी करणार. आता हे मॅग्नेटिझम जे आहे ते जनरली इंटरॅक्शनवरती डिपेंड आहे. आता स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत हे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत म्हणजे हे वेगवेगळे एलिमेंट्सचं इंटरॅक्शन हा वेगवेगळा असणार आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज किंवा मॅग्नेटिझमचं जे बिहेवियर आहे ते मात्र 5 प्रकारात वेगवेगळे डिवाइड केले. एक डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, फिरोमॅग्नेटिझम, अँटी फिरोमॅग्नेटिझम आणि फेरीमॅग्नेटिझम. इथं मात्र फक्त तुमच्या सिलेबसला 3च टाईप आहेत, एक डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फिरोमॅग्नेटिझम. आता यात सगळ्यात पहिलं आपण डायमॅग्नेटिझम बघू. मग काय काय सबस्टन्स डायमॅग्नेटिक असते. डायमॅग्नेटिक असते म्हणजे नक्की काय करते, जर तो सबस्टन्स आपण मॅग्नेटिक मटेरियलमध्ये ठेवला किंवा दोन मॅग्नेटिक पोल आहेत तिथं आपण एक सबस्टन्स ठेवला तर त्या सबस्टन्स मध्ये त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपण एका बाजून दुसऱ्या बाजूला पास केलं किंवा मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केली तर त्या सबस्टन्स वरती त्या मॅग्नेटिक फील्डचा किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा काहीही फरक पडत नाही. मग आता हे तर काही फरक पडत नाही अशा मटेरियल आपण डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणतो. याच्या बरोबर अपोजिट जर ते सबस्टन्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऍब्सॉर्ब करते. आता एखादा सबस्टन्स नक्की डायमॅग्नेटिक मटेरियल प्रॉपर्टी कधी दाखवते बघा, त्याचा आपण बघू नक्की डिटेल. व्हेन सबस्टन्स इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड द डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जर सबस्टन्स आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवला तर त्या सबस्टन्स मध्ये जे काय अगोदरची मॅग्नेटिझम आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यापेक्षा ती मॅग्नेटिक फील्ड काय होते, कमी होते. किंवा जनरली काय होते, जो सबस्टन्स आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतोय त्या वेळी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते रिपेल करते मॅग्नेटिक मटेरियल, ऍब्सॉर्ब करत नाही किंवा त्या डायरेक्शन मध्ये अलाइन होत नाही. These substances are called as diamagnetic substances and the phenomenon is called as diamagnetism. When diamagnetic substance is placed between two poles or poles of magnet, it repelled by applied magnetic field and thus the magnetic lines of force avoid such substance. Magnetic lines of force जे आहे ते कसं त्या सबस्टन्सला काय करते, अवॉइड करते. As a result, the substance aligns itself at right angles to the magnetic field. आता नक्की चेंजेस कसे होते बघूया आपण. आता हा सबस्टन्स आहे की जो दोन मॅग्नेट्स मध्ये आपण प्लेस केले आणि हे दोन मॅग्नेटच्या मध्ये प्लेस केल्यानंतर ही जी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ते पास केले. मग इथं हे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ते मॅग्नेटिक लाईन्स रिपेल होते त्या सबस्टन्स कडून, म्हणून हे एका डायरेक्शन मध्ये येत नाही. हे असं डायमॅग्नेटिक सबस्टन्सवर त्या मॅग्नेटिझमचा काहीच फरक पडत नाही. म्हणून डायमॅग्नेटिझम अरायझेस
when all the electrons in substance are paired. आता हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स कधी असतोय किंवा पॅरामॅग्नेटिक कधी असते, जर एखाद्या सबस्टन्स मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे एक इलेक्ट्रॉन असा अनपेअर्ड आहे आणि त्याच्याबरोबर दुसरा अनपेअर्ड आहे, जर हा एक इलेक्ट्रॉन जर स्पिन मोशन तयार करत असेल किंवा ऑर्बिटल मोशन तयार करत असेल, तर हा दुसरा इलेक्ट्रॉन काय करतोय, कॅन्सल करतोय. त्यामुळे इथं काय होतं, मॅग्नेटिझम कॅन्सल होते डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये. In such case, magnetic field produced by one electron is cancelled by the other being equal and opposite to the direction of applied magnetic field. It is independent of temperature. Then next, दुसरं मॅग्नेटिक बिहेवियर आहे बघा, पॅरामॅग्नेटिझम. आता ह्या पॅरामॅग्नेटिझम एकदम ऑपोजिट डायमॅग्नेटिझमच्या कन्सेप्ट आहे. इथं नक्की काय होतंय, तर हा सबस्टन्स ज्यावेळी आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतोय, ते सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मधून जेवढे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, ते सगळेचे सगळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते ऍब्सॉर्ब करते आणि ऍब्सॉर्ब करून मगच पुढे दुसऱ्या मॅग्नेटिक पाठवते. म्हणजेच काय होते, ह्या सबस्टन्स मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन असतो, की जो अनपेड इलेक्ट्रॉन ह्या मॅग्नेटिझम बरोबर इंटरॅक्ट होते. डायमॅग्नेटिझम मध्ये काय होतं, ते इंटरॅक्शनच होत नव्हतं. हा इंटरॅक्ट होते आणि त्याच डायरेक्शन मध्ये अलाइन होते. म्हणून इथं साऊथ पोल आणि हा नॉर्थ पोल दाखवले, त्याच्या डायरेक्शन मध्ये अलाइन झालेला दाखवलाय. दिस इज द मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. इथं मात्र एक अनपेड इलेक्ट्रॉन असताना पॅरामॅग्नेटिझम दाखवते. एकापेक्षा जर जास्त असेल तर तिथं फेरोमॅग्नेटिझम दाखवलं जातं. आता ते काय आहे ते बघू आपण नंतर. अगोदर पॅरामॅग्नेटिझम फायनल करू. Paramagnetic substances are placed in magnetic field. Such substances are aligned themselves parallel to the direction of field. म्हणजे जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला किंवा ठेवला, तर ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन नुसार त्याचे काय होते, अलाइन होते. त्या डायरेक्शन मध्ये तो सबस्टन्स येतोय. म्हणजे साऊथ आणि हा नॉर्थ दाखवले. इथं मात्र डायमॅग्नेटिक मध्ये हा इंटरॅक्ट होत नव्हता, इथं इंटरॅक्ट झालाय. त्यानंतर they get attracted in the magnetic field and thus magnetic lines of force pass through the substance rather than through air. एअर पेक्षा इथं या सबस्टन्स मधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होते, जास्त पास होते, कारण सच सबस्टन्स आर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. अँड ह्या फिनॉमिनॉनला काय म्हणतोय आपण, पॅरामॅग्नेटिझम म्हणतो. आता हे पॅरामॅग्नेटिझम नक्की का ऑकर होतं, कारण त्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. Those substances that contain at least one unpaired electron in the absence of magnetic field, they behave as permanent magnets because magnetic moments of these atoms do not cancel each other. एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे तिथं कॅन्सल होत नाही. फॉर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस मॅग्नेटिक मोमेंट इज अ स्मॉल पॉझिटिव्ह नॉन झिरो व्हॅल्यू. याची जी मॅग्नेटिक मोमेंट जर आपण कॅल्क्युलेट केली तर त्याची व्हॅल्यू मात्र एकदम स्मॉल भेटते. These magnets are aligned randomly in the absence of. आता ज्या absence of magnetic field असेल तर ते जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन कसाही अलाइन असते, रॅन्डमली अलाइन असते. त्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टीज आहे किंवा बिहेवियर आहे ती फिरोमॅग्नेटिझम आहे. ही फिरोमॅग्नेटिझम जे आहे ते पॅरामॅग्नेटिझमचं एक्स्ट्रीम आहे. म्हणजे पॅरामॅग्नेटिझम मध्ये आपल्याला नॉन झिरो व्हॅल्यू होती, म्हणजेच एकदम स्मॉल व्हॅल्यू भेटत होती. इथं मात्र एकदम हाय व्हॅल्यू भेटते पॅरामॅग्नेटिझमची, त्यालाच आपण फिरोमॅग्नेटिझम. सगळ्यात सोपं, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कधी असते, तर त्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एक असते. जनरली एकापेक्षा जास्त जर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर तो सबस्टन्स जनरली फिरोमॅग्नेटिझम मटेरियल असते. आता फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स मध्ये नक्की कोणते एलिमेंट्स आहेत की ते फेरोमॅग्नेटिझम दाखवते. एक आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. हे जे तीन सबस्टन्स आहेत ते फेरोमॅग्नेटिक, की जनरली आपण रेडिओज आणि मॅग्नेट यूज करतो, ते या मटेरियल एलिमेंट्स पासून तयार केलेलं असते. आता नक्की फेरोमॅग्नेटिझम मध्ये काय होते बघा. Ferromagnetism is a limiting case of paramagnetism. Extreme paramagnetism is called as ferromagnetism. Such phenomenon is observed when the substance contains a large number of unpaired electrons having parallel spins. बघा, एकापेक्षा जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि त्याचा सेम स्पिन आहे, तर तो काय होते, सेम स्पिन असणारे सबस्टन्सचा जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचा जर ग्रुप असेल तर त्याला आपण डोमेन म्हणतो. When the substance contains a large number of unpaired electrons having parallel spins, there are various groups of electrons with parallel spins. These groups are called as domains. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुपच्या वेगवेगळे जे ग्रुप आहेत त्याला आपण डोमेन्स म्हणतोय.
बघा ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड ऍबसेंट असते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नसते, चुंबकत्व तिथं नसते, त्यावेळी हे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे किंवा फिरोमॅग्नेटिक मटेरियल आहे तिथं जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ते हे पहिल्या स्क्वेअर मध्ये किंवा पहिल्या रेक्टँग्युलर मध्ये जे दाखवले त्याप्रमाणे रॅन्डमली अलाइन असतात. आणि ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय करतो त्यावेळी हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ते एकाच डायरेक्शनच्या स्पिन मध्ये येतात. इथं एकदम स्ट्रॉंग मॅग्नेटिझम होते. When external magnetic field is applied, that is the H, these domains get aligned in the direction of field. Due to this, the magnetic moment and magnetic susceptibility have large positive values. आता नक्की हे फिरोमॅग्नेटिझम म्हणजे मॅक्झिमम किंवा एक्स्ट्रीम पॅरामॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू जी आहे ती जास्त येते. आता हे मॅग्नेटिझम हे कॅल्क्युलेट कसं करायचं तर आपण मॅग्नेटिक मोमेंट मध्ये कॅल्क्युलेट करतो. आता ते मॅग्नेटिक मोमेंट कशी कॅल्क्युलेट करायची तर त्यासाठी आपण स्पिन मोशन इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो आणि ऑर्बिटल मोशन पण इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो. आता इथं एक फॉर्म्युला आहे टोटल मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायची. न्यू एस प्लस एल इज इक्वल टू अंडर रूट 4s इंटू एस प्लस 1 प्लस एल इंटू एल प्लस 1 इन बोहर मॅग्नेटॉन. हे मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ते आपण बोहर मॅग्नेटॉन मध्ये मेजर करतो. बघा आता जनरली मोस्ट कॉमन पॅरामीटर युज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ एक्सटेंट ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ एनी सबस्टन्स इज मॅग्नेटिक मोमेंट. एका कुठल्याही मटेरियलचं जर मॅग्नेटायझेशन आपल्याला मेजर करायचं असेल, चुंबकत्व जर मेजर करायचं असेल तर आपण ते काय करतोय मॅग्नेटिक मोमेंट मेजर करतोय. मग मॅग्नेटिक मोमेंट मेजर करत असताना आपण काय करतो दोन मोशन वापरतो. जनरली एक स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. याचं टोटल रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ते न्यू न्यू आहे तो मॅग्नेटिक मोमेंट साठी यूज केला जातो. एस जो आहे तो स्पिन मोशन साठी आणि एल जो आहे तो ऑर्बिटल मोशन साठी. आणि हा कॅपिटल एस जो आहे तो रिझल्टंट स्पिन क्वांटम नंबर आहे आणि कॅपिटल एल जो आहे तो रिझल्टंट अँग्युलर क्वांटम नंबर आहे. आणि ही जो बीएम आहे दॅट इज द बोहर मॅग्नेटॉन. However, in case of compounds of 3D series elements, आता हे फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज एलिमेंट्स मध्ये काय आहे बघा, ऑर्बिटल मोशन इज क्वेंच्ड म्हणजे इथं ऑर्बिटल मोशन क्वेंच होते किंवा प्रिव्हेंट होते. इथं फक्त नाही फक्त स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन हीच कन्सिडर केली जाते. As a result, one can take into account only the spin motion neglecting the orbital motion. In such case, spin only magnetic moment is calculated by using the formula nu s is equal to under root 4s into s plus 1. That is the Bohr magneton. इथं ऑर्बिटल मोशन जे आहे ती फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज एलिमेंट्स मध्ये काय होत्या क्वेंच होत्या किंवा प्रिव्हेंट होत्या. इथं फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटच यूज केली जाते. But as each unpaired electron has a spin quantum number 1/2, for n electron is equal to s is equal to n upon 2. म्हणून सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे बघा अंडर रूट n इंटू n प्लस 2 बोहर मॅग्नेटॉन. n काय आहे तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट ते आहे. ते जर आपण कॅल्क्युलेट केली तर सपोज स्कॅन्डियम 3 प्लस जर असेल तर त्याकडे इलेक्ट्रॉनच नाही त्यामुळे मॅग्नेटिक मोमेंटचा प्रश्नच येत नाही. टिटॅनियम 3 प्लस कडे D1 केस आहे एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याची मॅग्नेटिक मोमेंट 1.73 होत्या. कोणत्या फॉर्म्युलानुसार न्यू एस इज इक्वल टू अंडर रूट n इंटू n प्लस 2 इन बोहर मॅग्नेटॉन. त्यामध्ये टिटॅनियम 3 प्लस मध्ये एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपण न्यू एस इज इक्वल टू अंडर रूट n इंटू n प्लस 2 या फॉर्म्युलानुसार जर मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केली तर 1.73 होती. जर एखाद्या एलिमेंट्स मध्ये किंवा एखाद्या सबस्टन्स मध्ये दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर त्याची मॅग्नेटिक मोमेंट 2.84 येते. 3 असतील तर 3.87, 4 असतील तर 4.90, 5 असतील तर 5.9 आणि याच्या बरोबर आहे जर रिव्हर्स नेक्स्ट इलेक्ट्रॉन आहेत कारण नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथून रिव्हर्स मॅनर चालू होते म्हणून सेम येते. बघा आता जे इट कॅन बी सीन दॅट द आयॉन्स कंटेनिंग नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हॅव झिरो मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल तर तिथं मॅग्नेटिक मोमेंट झिरोच असणार आहे कारण झिरो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. म्हणून त्याला आपण जनरली काय म्हणतो डायमॅग्नेटिक सबस्टन्स असेल किंवा त्या सबस्टन्सचं डायमॅग्नेटिक नेचर असेल. Most of the ions contain unpaired electrons and so paramagnetic in nature. In case of iron, cobalt and nickel, the magnetic moment due to unpaired electron spins are aligned parallel to the external magnetic field more efficiently. They lead to the formation of domains and so they show strong paramagnetism. It's called as ferromagnetism. Hence, only these three elements are ferromagnetic in nature. नेक्स्ट पॉइंट आहे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन टेंडन्सी. बघा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट जे आहेत ते
कॉम्प्लेक्स फॉर्मेशन त्याची जी काही टेंडन्सी आहे ती नक्की काय. आता कुठल्याही मेटल आयनला जर कॉम्प्लेक्स तयार करायचा असेल तर त्याला लिगॅंड बरोबर इंटरॅक्ट व्हावं लागतं. त्या लिगॅंड बरोबर लिगॅंड कडून दोन इलेक्ट्रॉन जो आहे, दोन इलेक्ट्रॉन की ज्याला आपण इलेक्ट्रॉन पेअर म्हणतो, ते इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करायला मेटल आयन व्हॅकंट पाहिजे. जर मेटल आयन आणि लिगॅंड मध्ये इंटरॅक्शन होऊन जो बॉन्ड तयार होतो ते कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड असतो. जर असे कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतील तर ते मेटल किंवा ते एलिमेंट्स काय करतील, कॉम्प्लेक्स तयार करतील. आता नक्की बघूया इथं काय. द कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड आर कॉल्ड एज कॉम्प्लेक्सेस. Complexes are formed between two species, that is the metal ion and ligand. Metal ion is the electron pair acceptor and ligand is the electron pair donor. आता कॉम्प्लेक्स ही स्ट्रक्चर आहे, जनरली आपण दाखवतो ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेला असते. हा सेंटरला मेटल आयन आहे की जो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, आणि हे लिगॅंड आहे की जो कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवलाय हा एरोन. हे लिगॅंड दोन्ही इलेक्ट्रॉन मेटल आयनला देते, म्हणून इथं मेटल आयन जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे आणि लिगॅंड जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. तर नक्की यात कधी काय तयार होते बघा. मेटल आयन म्हणजे काय प्रॉपर्टीज दाखवते, लिगॅंड मध्ये काय दाखवते बघा. एखादा कुठलाही कॉम्प्लेक्स जर तयार व्हायचा असेल किंवा तयार करायला लागत असेल तर ती लिगॅंडकडे एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स पाहिजे आणि मेटल आयनकडे काय पाहिजे, तर ती दिलेल्या लिगॅंडना इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करण्यासाठी व्हॅकंट ऑर्बिटल्स पाहिजे. Metal ions should have high positive charge so as to attract the electron pairs donated by ligands. जो मेटल आयन आहे तो मेटल आयन वरती हाय पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे की जेणेकरून लिगॅंडने दिलेले इलेक्ट्रॉन पेअर आहे ते ऍक्सेप्ट झाले पाहिजे. त्यानंतर मेटल आयन शुड हॅव स्मॉल आयोनिक साईज. मेटलची साईज जी आहे ती स्मॉल साईज पाहिजे, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यामुळे लार्ज राहील इलेक्ट्रॉनचं, लिगॅंड मधल्या इलेक्ट्रॉनचं आणि त्या मेटल आयनचं. Metal ions should have vacant orbitals for accommodating the electron pairs donated by ligand. हे बघा, मेटल आयन कडे एक तर हाय पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, दुसरं स्मॉल साईज पाहिजे, तिसरं व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे. तर हे काय करतील, कॉम्प्लेक्स तयार करतील. आता बघा मग एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये काय होते, पॉझिटिव्ह चार्ज आयन्स होते, पण अमाउंट ऑफ चार्ज इज ओनली 1 and +1 and +2. एस ब्लॉक एलिमेंट कॉम्प्लेक्स का तयार करत नाही, तर त्याचं जे त्याच्याकडे जे काही चार्ज आहे त्या एलिमेंट्सकडे तो +1 आणि +2 आहे. त्याची आयोनिक साईज काय आहे, लार्ज आहे, त्यामुळे ते कॉम्प्लेक्स तयार करत नाही. The transition, however, transition elements form a large number of complexes. The complex formation tendency of first transition series elements can be explained as follows. आता काय नक्की एक्सप्लेन केले ते बघूया आपण एक एक. 3D series elements possess all the three properties necessary for coordinating bonding. आता कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायसाठी ते मेटल आयनच्या तिन्ही नेसेसरी प्रॉपर्टीज आहेत की एक पहिली हाय पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, दुसरं स्मॉल आयोनिक साईज पाहिजे आणि तिसरं व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे. हाय पॉझिटिव्ह चार्ज, स्मॉल आयोनिक साईज आणि व्हॅकंट ऑर्बिटल, या तिन्ही प्रॉपर्टीज या मेटल आयनकडे आहेत, म्हणून हे काय करते, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते. दे हॅव हाय चार्ज ड्यू टू व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. This increases their electron accepting tendency. हाय चार्ज आहे, स्मॉल साईज आहे, त्यानंतर व्हॅकंट डी ऑर्बिटल असते, म्हणून हे काय करते, कॉम्प्लेक्स तयार करते. अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी मेटल ऑर्बिटल्स अंडरगो हायब्रिडायझेशन. बघा, आता जर कॉम्प्लेक्स तयार करत असेल तर व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीनुसार हे काय होते, ऑर्बिटल जे आहे ते हायब्रिडायझेशन मध्ये जाते आणि इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स मिक्स होते आणि हायब्रिडायझेशन होते. म्हणजे नक्की काय होते बघा, द मेटल ऑर्बिटल्स अंडरगो हायब्रिडायझेशन टू गिव्ह equal number of hybrid orbitals with similar energies and then accept electron pairs from ligands. Since hybrid orbitals have definite orientation in space, complexes have fixed geometry. For example, ferric ion forms octahedral complex while nickel ion forms square planar complex with cyanide ligand. बघा, आता सायनाइड लिगॅंड बरोबर ह्या आयर्न जर इंटरॅक्ट झाला आणि कॉम्प्लेक्स तयार केला तर हो ऑक्टॅहेड्रल तयार करतो, पण त्याच सायनाइड बरोबर निकेल जर इंटरॅक्ट झाला तर तिथं स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स तयार होतो. आता हे याच्या व्हॅकन्सीवर डिपेंड आहे, व्हॅकंट ऑर्बिटल कोणता आहे, त्यानंतर चार्ज कुठला आहे आणि साईज कोणते. त्यानंतर ह्या केमिस्ट्री ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स मधला लास्ट पॉइंट आहे कॅटालायटिक प्रॉपर्टीज. आता कॅटालायटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय, हे जे मेटल असं आहे त्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स मधले किंवा मेटल आयन्स असतील किंवा ॲटम्स असतील किंवा एलिमेंट्स असतील, हे कॅटलिस्ट म्हणून कसं काम करतात किंवा एखादा कॉम्प्लेक्स कॅटलिस्ट म्हणून कसा काम करतो. आता कॅटलिस्ट म्हणजे काय, तर केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळी रिॲक्शन घडते त्या रिॲक्शनचा रेट वाढवतं किंवा रेट कमी करतं, त्याला कॅटलिस्ट म्हणतात. द सबस्टन्स विच अल्टर्स द रेट ऑफ रिॲक्शन इज नोन ॲज कॅटलिस्ट. बघा,
आता इथं काय सांगितले तुमची डेफिनेशन, द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन विदाउट गेटिंग कंझ्युम्ड इन द रिएक्शन. बघा, रिएक्शनचा रेट वाढवते पण त्या रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, रिएक्शन मध्ये कंझ्युम होत नाही, अशा सबस्टन्सला कॅटलिस्ट म्हणतो आपण आणि त्या फिनॉमिनॉनला आपण कॅटलायसिस म्हणतो. आता ही नक्की कॅटलायसिस जे आहे म्हणजेच रिएक्शनचा रेट वाढवायची जी काही टेंडन्सी आहे किंवा कन्सेप्ट आहे, ह्याच्या नक्की काय त्याचं नेचर आहे किंवा त्यासाठी काय नेचरचा कॅटलिस्ट पाहिजे ते बघू आपण. इफिशियन्सी ऑफ कॅटलायसिस डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ कॅटलिस्ट. द फंक्शन ऑफ कॅटलिस्ट इज टू डिक्रीज द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिएक्शन. जर रिएक्शन स्टार्ट होण्यासाठी जी काही एनर्जी लागते त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. ते ऍक्टिव्हेशन एनर्जी कॅटलिस्ट काय करते तर कमी करते. हा कॅटलिस्टचा रोल आहे. त्यामुळे रिएक्शन काय होते, मिनिमम ऍक्टिव्हेशन एनर्जी लागल्यामुळे ती लगेच रिएक्शन स्टार्ट होते आणि रिएक्शन कंप्लीट होते. ड्यू टू डिक्रीज इन ऍक्टिव्हेशन एनर्जी, intermediate transition state is formed rapidly, so the product obtained at faster rate. Most of the elements of first transition series act as catalysts in elemental form or in the form of some compound. Catalytic activity of transition metals can be attributed to two important properties of these compounds. They are very, आता कॅटलिस्टची प्रॉपर्टी, कॅटलाइस्ट गुड कॅटलिस्ट व्हायसाठी काय काय प्रॉपर्टीज असतील बघा. दे आर व्हेरी गुड ऍडसॉर्बंट व गुड कॅटलिस्ट असण्यासाठी तो सबस्टन्स जनरली ऍडसॉर्ब झाला पाहिजे, म्हणजे तो व्हेरी गुड ऍडसॉर्बंट पाहिजे तर तो चांगला कॅटलिस्ट म्हणून काम करेल. दे प्रोव्हाइड सुटेबल सरफेस एरिया फॉर ऍडसॉर्प्शन ऑफ रिएक्टंट्स. ड्यू टू ऍडसॉर्प्शन, reactant molecules come closer to each other and the activation energy decreases due to increase in local concentration. The rate of reaction increases. They have a number of unpaired electrons and vacant d orbitals. They can form a number of intermediate compounds with the reactant molecules. These compounds are unstable and so break down into products. Due to formation of unstable compounds quickly, activation energy decreases. आता काय काय कॉमन एक्झाम्पल आहेत की जे कॅटलिस्ट म्हणून ऑलरेडी रिसर्च झालेला आहे, ऑलरेडी डिस्कवरी झालेले आहे. बघा त्यात कोणता आहे, फाईनली डिवायडेड आयर्न इज युज्ड ॲज अ कॅटलिस्ट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया बाय हॅबर प्रोसेस. अमोनिया तयार करायसाठी फाईनली डिवायडेड आयर्न यूज केला जातो. त्यानंतर फाईनली डिवायडेड निकेल यूज केलं जातं हायड्रोजनेशन ऑफ ऑइल टू प्रोड्यूस वनस्पती घी. त्यानंतर कॉपर व्हॅनेडियम कॅटलिस्ट इज युज्ड इन ऑक्सिडेशन ऑफ सायक्लोहेक्झॅनॉल और सायक्लोहेक्झॅनोन. देन vanadium pentoxide is used in oxidation of SO2 to SO3 in the manufacturing of H2SO4. FeCl3 is used in the production of CCl4. TiCl4 is used as a Natta catalyst in the production of polyethylene. So we will stop here. Okay.